17चा वर्ग करताना 7चा वर्ग करा, 49ला 9 लिहा, हातचे किती आहे 4. मग 17 मध्ये आता या संख्येतला एकक स्थानचा अंक कोणता आहे? 17तला 7. 17 आणि 7 यांची बेरीज करा. लक्षात घ्या, एकक स्थानावरच्या अंकाचा वर्ग करायचा आहे आणि तो 2 अंकी आला तर त्यातला एकक स्थानचा अंक आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. दशक स्थानाला आपण हातचा ठेवणार आहे. मग 17 मध्ये एकक स्थानातला अंक 7 मिळवला. 17 आणि 7 किती झाले? 24. अधिक हा हातचा 4 मिळवा म्हणजे किती आला? 28. तर या ठिकाणी 28 लिहा म्हणजे 17चा वर्ग 289. 18चा वर्ग तसंच करूया. 18चा वर्ग करताना या ठिकाणी 8चा वर्ग 64, हातचे 6. 18 मध्ये हे 8 मिळवा. 18 आणि 8 किती झाले? 26. 26 आणि हातचे 6 म्हणजे 32. 324.